आता हे जे लोकेशन आहे ते पट्टाकल्लू आहे. पट्टाकल्लू त्याला पर पर्सन 40 रुपये घेतात आणि कॅमेऱ्यासाठी 20 रुपये, असे टोटल माझे जवळपास 65 रुपये गेलेले आहे. इथून हे जे आहे ना, तर इथून तुम्हाला एंट्री फी चेक करतात, म्हणजे पावती वगैरे. इथून तुमची असं कागद कट करतात. ॲक्च्युली तुमचं जे तिकीट असतं ते सँक्शन आहे म्हणून कट करतात. आणि हे पट्टाकल्लूचं मंदिर, ॲक्च्युली मला उच्चारच येत नाही त्याचा, पट्टाकल्लू, पट्टादकल्लू. जर तुम्ही बदामीला येत असाल ना, तर हे लोकेशन चांगलं आहे तुमच्यासाठी. म्हणजे जसं बदामीला आल्यानंतर बदामीहून जवळपास एक 20 किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे. आणि ह्याच्यानंतर एक अजून इथून 13 किलोमीटर अंतरावर अधिहोल हे एक लोकेशन आहे. आपल्याला तिथं पण जायचं. तिथून आपल्याला ह्या साईडला संगमनेश्वर मंदिर आणि गलगनाथ मंदिर, इकडं ह्या साईडला आपल्याला 2 मंदिर पाहायला मिळतात. अगोदर तिकडे जाऊया, संगमनेश्वर मंदिर आणि गलगनाथ मंदिर. हे शिवलिंग आहे, शिवलिंगाचं मंदिर आहे. सगळे शिवलिंग आहे तिथे. हे शिवलिंग आपल्या ह्या बाजूला हे जे मंदिर आहे ते सुद्धा शिवलिंग आहे, बघू शकतो तुम्ही. हे शिवलिंग, हे शिवलिंग. समोर नंदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथं नंदी, परत हे पण शिवलिंग आहे. परत ते शिवलिंग आहे, ते शिवलिंग आहे. भरपूर असे शिवलिंग आहेत. मंदिर काशी विश्वेश्वर, हे जे मंदिर आहे हे आहे काशी विश्वेश्वर. तुम्ही इथं जे बोर्ड लावला ह्याच्यानुसार बघू शकताय. पट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती. कन्नड साहित्यात सिंगराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसू, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादी त्यांचा पट्टबंध महोत्सव म्हणजेच राज्याभिषेक करण्याचा या ठिकाणी निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ इथे खूप वर्षापूर्वी झाला असावा असे इथे मानले जाते. आम्ही आता जे थोड्या वेळापूर्वी जे इथं पुरातन वस्तूंचं संग्रहालय होतं ना बदामीमध्ये, तर तिथं आम्ही गेलो होतो. तिथं हे चित्र तिथे होते सगळे जे बघायला होते ते पण एक गोष्ट तिथे काय होते की आपल्याला इथली आता हे चित्र बघून आपल्याला एक्झॅक्ट ओळखता येत नाही की हे शिल्प कशाचं, हे वास्तू कशाची आहे. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला ते एक्झॅक्ट त्याची जी हे आहे, त्याचं जे नाव आहे, त्याची जी ओळख आहे ती आपल्याला पटायला एकदम सोपे जाते. त्यामुळे असे संग्रहालय पण आपण बघितले गेले पाहिजेत. आणि बदामी केव्जमध्ये पण सेम आपल्याला असे शिवलिंग पाहायला मिळतात. तिथं खूप मोठे शिवलिंग आहे तिथे. त्या काळच्या एक गाईड टू ग्रॉफी या 2ऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधनाच्या पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे. म्हणजेच त्या काळात हे व्यापारिकदृष्ट्या हे प्रगत शहर असावे असं मानलं जातं. समोर नंदी आहे आणि पण खूप जास्त असं शिल्प पाहायला मिळतं. आणि सभा मंडप वगैरे सगळ्या अशा गोष्टी आपल्या इथे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि इथे विविधसाठी अशी जागासुद्धा ठेवली आहे जेणेकरून आपल्याला जे शिल्प आहे ते अशी स्पष्ट अशा स्वरूपात दिसते.
इथून एक प्रवेशद्वार आहे. हे जे मंदिर आहे ना पूर्ण हे आहे मल्लिकार्जुन टेम्पल. असे बरेचसे जे काही हे पाहायला मिळतात. मंदिर आणखीन कोरीव शिल्प तर खूप जास्त आहेत. म्हणजे ना तिथं कोरीव शिल्पाचं भांडार म्हणावं लागेल. आपण आता जे बघतोय ना हे आहे विरूपाक्ष मंदिर. तिथली सेम मंदिर एकाच दगडात बांधली गेलेली आहेत आणि बऱ्यापैकी जी वास्तुशिल्प आहेत ना ती सेम आकाराची किंवा सेम नावाची आहे. ही जी नावं आहेत ना सगळी ही महादेवाचीच वेगवेगळी नावं आहेत. आपल्याला इथे असं विरूपाक्ष मंदिरात हा शिलालेख पाहायला मिळतो. हा शिलालेख कन्नडमध्ये आहे पूर्ण. आणि हा डावा बाजूला तर सेम शिल्प हे थोडंसं वेगळं शिल्प आहे तर मात्र इथे शिलालेख नाही आहे. आणि आपण आता खरं या मंदिरात एंट्री. इथं पण कोरीव शिल्प आहेत सोबतच असा शिलालेख आहे. आपल्याला ह्याच मंदिरात फक्त इथे पाहायला मिळतं जी पूजा झाली आहे ना ते एवढंच मंदिरात फक्त पाहायला मिळतं. आणि लाईटसुद्धा इथेच जास्त आहे. पापनाथ मंदिर. पापनाथ मंदिर कुठे? तिकडे ते पापनाथ मंदिर. इथून तिकडे पापनाथ मंदिर आहे. इथं ना खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला नदी शिल्प पाहायला मिळते आणि शिवलिंग. म्हणजे त्यालाच पूर्ण प्रेरित हे दत्तात्रेयचं मंदिर आहे. आणि हा एक आहे. हा एक इथे एक स्तंभ आहे एका स्मक स्तंभ पण तो आता काहीतरी कामानिमित्त तो पूर्ण असा क्लोज केला आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती आपल्याला इथे तसे पाहायला मिळते. आणि हा तो स्तंभ. आणि हे आहे संगमेश्वर मंदिर. तर जाऊया आपण आता मंदिरात. हे संगमेश्वर मंदिर आणि त्याच्या बाहेर असलेले हे दोन द्वारपाल. मेन सभागृहाच्या बाहेर असलेले हे द्वारपाल आहेत आणि हा
सभा मंडप आहे पूर्ण. ही जी आहे ती खिडकी आहे. बाजूलाच आणखीन एक छोटेसे असे 2 मेन खोल्या आहेत. आणि वरी वटवाघूळ वरही नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. खिडकीचं जर बघितलं तर खिडकी सुद्धा आहे आपल्याला इकडे. खिडकी पाहायला मिळते. YouTube व्हिडिओ मध्ये चालतंय की. हा असं पब्लिसिटी नाही करत मी. अरे करा पब्लिसिटी. नाही ज्यांना आवडतं ते बघल. अजून एक गण मराठीचं मी एक आहे मराठीत माणूस आहे त्याचं नाव विसरली मी. नाही भरपूर नाव आहेत मला. मी कुठे IT वगैरे मध्ये जॉब करतात? नाही मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मेकॅनिकल इंजिनियर. हा चला उद्या परवा भेटू. हा चालेल भेटूया परत. नाही चाकणला. एक्सप्रेसनी जाणार ना की परत बाईकनी जाणार? नाही बाईकनेच आहे. बाईकच घेऊन आलोय ना. हाँ क्या तुझे तुम्हारा नाम क्या है? व्हाट इज योर नेम? बताओ अभी. व्हाट इज योर नेम? My name is Guraj Gowda. गुराज गौड़ा. और तुम्हारा? व्हाट इज योर नेम? नेम? Nikhil Gowda. निखिल गौड़ा. भाई भाई हो? You are 2 brother. Nikhil Gowda. He's your brother. Yes, and this one? You. Okay, this sister. अच्छा लग रहा है? दिखता है क्या? You see here? Yeah? हाय बोलो. हाय Uncle. हाय. इथे आपल्याला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शैलीतील मंदिरे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय वास्तुकलेचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. चालुक्य राजांनी इथे बांधलेली ही मंदिरे आजही या त्या कौशल्याची साक्ष देतात. ಹೇಳ್ದಲ್ಲ ಅವನೇ ಹೇಳ್ದಲ್ಲ ರಮೇಶ್ ಫೋನ್ ಇದ್ರಾಗ ಗುಂಡಂದ ಗಾಡಿ ಗಿಟ್ಟಾರಿ ಯಾ ಏನ್ ತೋರಣ फोल्ड करा होल्ड नव्हे फोल्ड कर यो फोल्ड करायचे फोल्ड कर. आणि सुंदर असं गार्डन सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं बरं का. यासोबतच ह्या वास्तुशिल्पाबरोबर गार्डन. पट्टदकल विश्वदायक स्मारक पट्टदकल 1983 ही उर्दूमध्ये लिहिलं. इथे असं ऑफिस आहे. इथे परिसर. इथे पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे. आणि अशा प्रकारे आपला स्पॉट फिरून झालेला आहे पट्टदकल. आपले बॅग वगैरे आहेत का ते बघावं लागेल आता.